युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. बाबासाहेबाला घाबरतो म्हणून जरांगे पाटील आपल्या आंदोलनामध्ये बाबासाहेबाचा फोटो ठेवत नसत. संविधानाला मानत नसल म्हणून बाबासाहेबाचा फोटो ठेवत नसल. काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा, कमेंट करून तुम्ही सांगा. 2022-21 पासून जरांगे हे उपोषणाला बसतात, आंदोलन करून राहिले. तर ते आरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकर जनक आहेत, त्यांचा फोटो का ठेवत नसतो? हा प्रश्न निर्माण होतो ना मनामध्ये. भरपूर प्रश्न निर्माण झाला असेल आतापर्यंत तुमच्या. मग हा प्रश्नाचं उत्तर का मिळालं नाही? जरांगे पाटील यांनी कधीही पत्रकार परिषदेमध्ये का सांगितलं नाही की मी आंदोलनाच्या वेळेस बाबासाहेबाचा फोटो का ठेवत नाही? बरोबर नाही का? तर माझ्या म्हणणं एकच, पत्रकार करणारे जे चॅनल रिपोर्टर राहते त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही बाबासाहेबांचा फोटो का ठेवत नाही? ज्या माणसानं तुम्हाला आंदोलन करायला शिकवलं, ज्या माणसानं तुम्हाला संविधान दिलं, हक्कासाठी लढण्यासाठी तुम्हाला एक आंदोलन उपोषण करायला शिकवलं, तुमच्या हक्कासाठी लढायला शिकवलं बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ते आंदोलन करण्याचं स्थान बाबासाहेबांचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिला तुमचा हक्क मागण्याचा संविधानाच्या रूपात, तर तुम्ही बाबासाहेबाला बेमान झाले का? असं वाटत नाही का तुम्हाला? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं मोठं संविधान दिलं, आपल्याला आरक्षण दिलं, आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला, आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार दिला, आपला हक्क मागण्याचा अधिकार दिला, तर ह्याच माणसाला आपण वैरी झालो असं वाटत नाही का तुम्हाला? कारण जरांगे पाटील आता 30 मेला आंदोलन करून राहिले, उपोषण करून राहिले, तिथे बाबासाहेबाचा फोटो दिसणार का? हा प्रश्न तर निर्माण व्हायला पाहिजे ना. अरे ज्या माणसाने आपल्याला हक्क द्यायला केले, हक्क मागण्याचा अधिकार दिला, त्या माणसाचा फोटो ठेवत नसल, आपण त्या माणसाचे विचार डोक्यात ठेवत नसल, तर कशाचं आंदोलन, कशाचं उपोषण? फक्त दिखावा आहे आणि मराठा बांधवांना चुक्या बनवायचं कारण चालू वाटत नाही का तुम्हाला? हे राजकारण आहे, दुसरं काहीच नसतं वाटत नाही का तुम्हाला? हे राजकारण आहे, राजकारण खेळत आहे जरांगे पाटील असं वाटत नाही काय? अरे बाबा, जिथं कायद्याचा अभ्यास नाही, जिथं कायदा लिहिणाऱ्याचा फोटो नाही, तर तिथं सगळ्या गोष्टी कायद्याने चालणार का हो? नाही ना. त्याच्यासाठी जिथं कायदा आहे, कायद्यात लिहिणाऱ्याचा फोटो आहे, कायद्यात लिहिणाऱ्याचे विचार आहेत, तिथंच कायदा अंमलात येतोय, लक्षात ठेवा. जरांगे पाटील हे मराठा बांधवांना फसवण्याचा दृष्टीने करून राहिले आणि हे राजकारण खेळून राहिले. जरांगे हे राजकारण खेळून राहिलेले आहे आणि मराठा बांधवांना फसवण्याचा दृष्टिकोन त्याच्या मनात आहे असं वाटत नाही. हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा, हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आपण महामानवाची विटंबना करतो. महामानवाच्या नावाखाली आपण राजकारण खेळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, आचार, करणी हे अजूनही मराठा बांधवांना माहित नाही. त्यांचा इतिहास, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजूनही त्यांना माहित नाही. माहित झाला असताना तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलाच असता. विचार करा, अनफळ आहे ते म्हणू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा असा तसा नाही दादा. बाबासाहेब आंबेडकरांनी तो इतिहास वाचलेला आहे. त्या इतिहास वाचून इतिहास रूपी संविधान दिलेलं आहे आपल्याला, आपल्या भारतात. ह्या भारतामध्ये दोनच राजे जन्माला आले आहे, एक छत्रपती शिवाजी महाराज, एक बाबासाहेब आंबेडकर. पण मूर्खांना समजन कसं? छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही फोटो लावत असाल, पण विचार डोक्यात नाही आहे तुमच्या, लक्षात ठेवा. हर आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा लावत असाल तर लावा, खुशाल लावा, आम्ही पण त्याचे विचार डोक्यात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असे तसे नाही आहेत. त्यांनी सगळा जातीचा अभ्यास
जातीसाठी जातीवाद नाही केला, तशी तुम्ही जातीवाद करून राहिले. दुसऱ्याच्या ताटातलं खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना खाल्लं नाही, दुसऱ्याच्या जातीतलं धर्मातलं. उलट छत्रपती शिवाजी महाराजांना जातीवाद मिटवला. छत्रपती शिवाजी महाराजांना जातीवाद मिटवला, हे माहिती आहे ना तुम्हाला. सगळ्या जातीतील लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सगळ्या जातीतील लोक होते, धर्मातील होते, हे समजून घ्या. मग तेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि रायगडाच्या पायथ्याशी वनस्पती काढली. तेच ब्राह्मण होते, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारू देत नव्हतं, राजा घोषित करू देत नव्हते, राज्याभिषेक करू देत नव्हते. काय सांगू तुम्हाला. आणि तुम्ही त्याच बामणाच्या पायी पकडता, कारण मराठा बांधव जास्त बामणाच्याच पायी लागतात, लक्षात ठेवा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या आराध्य देवताला ह्या बामणांनी आपल्या देवताला नासाळलं, शिव्या दिल्या, त्यांचा धिक्कार केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली, त्याच लोकांची आपण पूजा करून राहिलो, त्याच लोकांना आपण आपल्या घरी बोलावतो, दानपून करतो. विचार करा. बामणाचं वर्षत्व ही मराठ्यांपाशीच आहे, लक्षात ठेवा. मराठी लोकच बामणाला घरी आणतात, घरी पूजापाठी करतात. ज्या बामणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वध केला, कळलं का तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वध बामणाने केला, चालाकीने केला, कारण हे मुघलांशी मिळलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नव्हता या बामण्याने, आणि ह्याच बामण्याला आपण काय करतो, पत्पाणी देतो. विषय वेगळा आहे, पण काय वाटत, ठेवाल काय बाबासाहेबांचा फोटो, कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.